निर्मला दुःखी मनानं आपल्या ताईकडे पाहत राहिली. गाठोडं छातीशी घट्ट धरून निघून गेली. तिला माहीत होतं सविताची ही ओरड तिच्या भुकेचं औषध आहे. पण सविताच्या मनात मात्र आता एक नवीन भय घर करू लागलं होतं. अरे मोहन, ही तलावाच्या काठची जमीन आपल्या पूर्वजांची आहे. जर हा तुकडा आपल्याला परत मिळाला तर आपण इथे मोठा मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू करू शकतो. पण मध्ये त्या अनाथ निर्मलेची झोपडी काट्यासारखी अडथळा बनली आहे. मी ऐकलं आहे की तिचा नवरा गण्या कर्जात बुडालाय. का नाही आपण त्याला थोड्या पैशाचा आमिष दाखवून त्याच्याकडनं अंगठा घेऊ? आणि जर तो तयार झाला नाही तर जबरदस्तीनं ताबा घ्यायला आपल्याला वेळ लागणार नाही. बाबा, ती सविताची सावत्र बहीण आहे. गावातील लोक आपल्याला निर्दयी म्हणतील. अनाथ मुलीचे शाप घेऊ नये, योग्य नाही. आणि सविताला हे कळलं तर ते कदाचित तिला सहनही होणार नाही. अरे सविता, ती तर स्वतःच त्या मुलीच्या जीवावर उठलेली आहे. तू पाहिलं नाहीस का ती कशी दिवस रात्र तिच्यावर ओरडत असते? निर्मला इथून बेघर झाली तर ती सगळ्यात जास्त खुश होईल. तू फक्त शहरात जाऊन वकिलाकडनं कागदपत्र तयार करून घे. बाकी सगळं काम मी पाहतो. सविता भिंतीच्या आड उभं राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या हात थरथर कापू लागले, कपाळावरती घाम फुटला. तिनं स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं सासर तिच्या बहिणीला संपवण्याचा कट रचेल. तेवढ्यात हवामान अचानक बदललं. सविताला माहीत होतं निर्मलेच्या झोपडीचं छप्पर कुजलेलं आहे आणि भिंती पहिल्याच पावसात कोसळू शकतात. हे देवी माते, आज रात्री जर मुसळधार पाऊस आला तर ती कच्ची झोपडी निर्मलेची कबर बनेल. आणि त्यात भर म्हणजे सासऱ्यांची घाणेरडी योजना. मला तिला सावध करायला हवं. पण कसं सांगू? जर मी तिला माया दाखवली तर सासरच्यांना माझ्यावर संशय येईल आणि ते आम्हा दोघींनाही संपवतील. मग काही वेळानं सवितानं एका कागदावरती काहीतरी लिहिलं आणि हळूच जाऊन निर्मलेच्या अंगणात ठेवून दिलं. थोड्याच वेळात निर्मलेला तो कागद सापडला. त्यावरती लिहिलं होतं, आज रात्री घराबाहेर जाऊ नकोस. तलावाचं पाणी वाढलंय. तुझे दागिने आणि गरजेच्या वस्तू गाठोड्यात बांधून ठेव. थोड्याच वेळानं जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका भयंकर होता की हातासमोरचंही दिसत नव्हतं. निर्मला तिच्या झोपडीत एकटीच होती. तिचा नवरा गण्या पुन्हा गायब होता. अचानक तिच्या झोपडीच्या एका जुन्या भिंतीतून माती सैल होऊ लागली. हे देवा, आज मला वाचव. ताईचं पक्कं घर समोरच आहे, पण तिथे मी कसं जाऊ? त्यांनी तर सांगितलं होतं जर मी त्यांच्या अंगणात पाऊल टाकलं तर माझं डोकं फोडतील. पण इथे राहिले तर हे छप्पर माझ्यावर कोसळेल. ताई, ओ सविता ताई, खरंच का तुम्ही तुमच्या लहान बहिणीला आज मरताना पाहणार आहात? तेवढ्यात पावसाचा प्रचंड आवाज चिरत एक आवाज मिळाला. निर्मले, ए निर्मले, अगं दार उघड ग. काय इथेच गाडून घ्यायचा विचार आहे का? अगं तलावाचं पाणी तुझ्या अंगणाच्या कडेला ओलांडून जातंय. लवकर बाहेर ये. माझ्यासोबत चल, लवकर कर. नाहीतर हा मातीचा ढिगारा तुझी कबर बनेल. आणि मग मी पोलिसांना काय उत्तर देणार? निर्मलानं दार उघडलं आणि सविताला पाहताच ती मोठ्यानं रडू लागली. अगं, आता हे नाटक बंद कर आणि माझ्या मागे गप्पच ये. आणि ऐक, तोंड बंद ठेव. सासरच्यांना कळता कामा नये की तू माझ्या घरात आली आहेस. तुला मागच्या अंधाऱ्या खोलीत लपून बसावं लागेल. उद्या सकाळी काय होईल ते पाहू. चल लवकर. दोघी बहिणी सविताच्या पक्क्या उसरीत पोचताच मागून एक जोरदार आवाज आला. निर्मलेच्या झोपडीचा अर्धा भाग तलावात काठाशी कोसळून पडला होता. सवितानं तिला आत बसवलं. एक कोरडा कपडा दिला. गरम दुधाचा ग्लास तिच्या हातात ठेवला. रात्रभर पडणारा मुसळधार पाऊस आता थांबला होता, पण तलावाचं पाणी अजूनही भरून वाहत होतं. सविताच्या पक्क्या घरातील एका अंधाऱ्या खोलीत निर्मला घाबरलेली शांत बसली होती. तिला काहीच कळेना. तिच्या ताईनं तिला वाचवलं की एखाद्या नव्या संकटात ढकललं. अगं गप्प इथे बसून राहा. जरा जरी आवाज केलास तरी सासऱ्यांचे कान टवकारतील. त्यांना कळलं की तू इथे लपली आहेस तर ते तुला घराबाहेर काढतील. पण मलाही त्याच चिखलात उभं करतील जिथून मी तुला ओढून आणलंय. तुझं नशीबच फुटलेलं आहे. ती झोपडी काय पडली? तू माझी रात्रभरची झोप उडवलीस. ताई, तुम्ही मला इतकं का दोष देता? जेव्हा संकट माझ्यासमोर उभं होतं तेव्हा तुम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून मला इथे आणलं. त्यामुळे तुमच्या डोळ्यात जो भीतीचा भाव होता तो द्वेष नव्हता. मग अचानक तुम्ही दगडासारख्या का होऊन जाता? बाबांनी शेवटच्या क्षणी माझा हात तुमच्या हातात यासाठी दिला होता की तुम्ही मला प्रत्येक क्षणी मरताना पाहावं. अगं, बाबांचं नाव घेऊ नकोस. त्यांनी जे केलं त्याची शिक्षा मी आजही भोगते. आणि ऐक, मी काही मायावाया करत नाहीये. मी तुला इथे फक्त म्हणून ठेवलंय कारण तुझ्या मरणानंतर गावातले लोक मला टोमणे मारू नयेत. आणि हो, तुझी ही चिखलाने माखलेली साडी मला दे. मी ती फेकून देते. तू माझी ही जुनी साडी घाल. लक्षात ठेव, काही दिवसांनी तुला इथून निघून जावं लागेल. कुठेही जाऊन मर. असं कडवट बोलून सविता घराबाहेर निघून गेली, पण तिची छाती धाप लागल्यासारखी जोरजोरात चालत होती.
तिला माहीत होतं तिचे सासरे सकाळच्या फेरफटक्यासाठी बाहेर पडतील आणि निर्मलेच्या झोपडीची अवस्था पाहून खुश होतील. अरे मोहन बघ, याला म्हणतात निसर्गाचा चमत्कार. कालच्या पावसानं आपलं काम कित्येक आठवडे आधी सोपं करून टाकलं. त्या निर्मलेची झोपडी तर तलावाच्या पोटात गेली असेल. आता तो जमिनीचा तुकडा बेवारस आहे. आज दुपारीच मी तिथे आपली हद्द आखून देईन. उद्यापासून मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू. ती मुलगी आता कुठेही भटकत असेल, आपल्याला काय. पण बाबा, ती बिचारी एकटी बाई आता कुठे गेली असेल? गावातले लोक आपल्याला निर्दयी म्हणतील. अनाथ मुलीचं घर हिसकावणं पाप आहे. आणि सविताला कळलं तर तिलाही वाईट वाटेल. शेवटी ती तिची बहीण आहे. अरे सविता, ती तर स्वतःच त्या मुलीच्या जीवावर उठलेली आहे. काल संध्याकाळी कशी तिला शिव्या देत होती, पाहिलंस ना. ती तर खुश होईल तिची सावत्र बहीण आता रस्त्यावरती आली म्हणून. सविता, अगं सुनबाई, इकडे जरा. सासऱ्यांचा आवाज ऐकून सविता बाहेर आली. हो बाबा, सांगा ना, एवढ्या सकाळी काय आनंदाची बातमी आहे? अगं सुनबाई, तुझी ती शत्रू निर्मला आता बेघर झाली. तिची झोपडी कोसळली आणि ती पळून गेली. आता ती जमीन आपली झाली. सांग, तू खुश आहेस ना? सवितानं चेहऱ्यावरती खोटं हसू आणत उत्तर दिलं. हो बाबा, मी खूप खुश आहे. माझं तर मन होतंय की संपूर्ण गावात साखर वाटावी. बाबा, त्या मुलीनं माझ्या डोळ्यात धूळफेक केली होती. बरं झालं, नशिबानं तिचा अहंकार मोडला. पण बाबा, ती जमीन अजूनही कागदोपत्री तिच्याच नावावर आहे. आणि आत्ताच ताबा घेतला तर गावची पंचायत आपल्याला अडवेल. त्यापेक्षा आपण तिला एखाद्या बहाण्यानं शहरातल्या धर्मशाळेत पाठवूया आणि मागून तिचा अंगठा कागदावरती घेऊया. अरे वा सुनबाई, तू तर भारी चालाक निघालीस. मला वाटलं होतं बहीण असल्यामुळे तू रडशील, पण तू तर माझ्याही 2 पावलं पुढे आहेस. ठीक आहे, जसं तू म्हणतेस तसंच करूया. पण ती मुलगी आहे कुठे? सकाळपासून तलावाच्या काठी दिसली नाही. बाबा, कुठेतरी एखाद्या झाडाखाली रडत बसली असेल. तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः जाऊन तिला शोधते आणि अशा ठिकाणी पाठवते जिथून ती परत येऊ शकणार नाही. तुम्ही फक्त कागदपत्र तयार करा. मोहन आपल्या बायकोचं हे रूप पाहून थक्क झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. सविता इतकी कठोर असू शकते? पण सविताच्या मनात कोणतं वादळ उसळत होतं हे फक्त तिलाच ठाऊक होतं. सासऱ्यांशी बोलणं झाल्यावरती सविता हळूच सगळ्यांच्या नजरा चुकवत त्या खोलीत गेली जिथं तिनं निर्मलेला लपवून ठेवलं होतं. अगं निर्मले, ऐक, सासऱ्यांना काहीतरी संशय आला आहे. ते आजच त्या जमिनीवरती ताबा घेणार आहेत आणि तुला कायमची इथून हद्दपार करण्याची योजना आखत आहेत. तुला लगेच निघावं लागेल. हे घे, माझ्या लग्नातले काही दागिने आणि थोडे पैसे. तू मागच्या वाटेनं शांतपणे निघ आणि शेजारच्या गावात आपल्या मावशीकडे जा. तिथे तू सुरक्षित राहशील. जर तू इथेच राहिली तर माझे सासरे तुझ्यासोबत काय करतील सांगता येत नाही. ताई, मी कुठेही जाणार नाही. तुम्ही मला का पळवून लावत आहात? तुम्हीही त्यांच्यासोबत आहात का? आणि हे दागिने मला का देत आहात? हे तर तुमच्या संसाराचं चिन्ह आहे. मी माझी जमीन सोडणार नाही. ताई, ती माझ्या बाबांची शेवटची निशाणी आहे. ती जमीन बाबांनी मला विकत घेऊन दिली होती. प्राण गेला तरी मी इथून हलणार नाही. अगं वेडी होऊ नकोस. तुझ्या जीवाची किंमत त्या मातीच्या तुकड्यापेक्षा जास्त आहे का? तुला काही झालं तर मी कोणाशी भांडणार? कोणावर माझा राग काढणार? तू का समजून घेत नाहीस? हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करते आहे. माझे सासरे फक्त ताकदवान आहेत. ते तुला संपवून टाकतील. जा इथून, जा आणि मागे वळून पाहू नकोस. पळ निर्मले, पळ. सविताच्या डोळ्यात पाणी आलं. हे देवा, मला माफ कर. मी माझ्या लहान बहिणीला किती वाईट बोलले, तिची बदनामी केली, तिला घराबाहेर हाकललं. पण जर मी असं केलं नसतं तर सासरेबुवांनी तिला संपवलं असतं. आता तरी ती सुरक्षित राहील. मला अजून जास्त कठोर दिसावं लागेल म्हणजे माझ्या सासऱ्यांना माझ्यावरती संशय येणार नाही. माझं ममत्व या कडवटपणाखाली दडवून ठेवावं लागेल. सविताने अश्रू पुसले आणि बाहेर आली. तिनं पाहिले सासरेबुवा आणि मोहन तलावाकडे जात होते, जिथे गावकरीही जमले होते. अरे गावकऱ्यांनो ऐका, ही जमीन आता बेवारस आहे. ती निर्मला भीतीपोटी पळून गेली आहे. आता इथे मी मंदिर बांधू की मत्स्यपालन करीन ही माझी मर्जी. कुणालाही काही आक्षेप आहे का? तेवढ्यात एक गावकरी पुढे आला. पण जमीनदार साहेब, ती अनाथ मुलगी कुठे गेली? बिचारीचं घर कोसळलं. किमान तिला डोके टेकायला जागा तरी दिली असती. तुम्ही तिला हक्क हिरावून घेत आहात. हक्क? अरे कसला हक्क? सविता, अगं सुनबाई, तूच सांग, ही जमीन आपली नाही का? तू तर तिचीच बहीण आहेस. सवितानं क्षणभर डोळे मिटले आणि मग कठोर चेहऱ्यानं म्हणाली, हो, ही जमीन आमचीच आहे. निर्मला तर चोर आहे. ती माझे दागिने चोरून पळाली. ती माझ्या घरात चोरून शिरली आणि सकाळी माझं संदूक साफ करून निघून गेली. आता ती गावात कधीच तोंड दाखवणार नाही. बाबा, तुम्ही निर्धास्तपणे इथे तुमचा ताबा घ्या.
आता इथे त्या सावत्र बहिणीचं नाव निशाणही राहू नये आणि तिचा नवरा तो तर कुठे पडलेला असेल कोण जाणे. सविताच्या प्रत्येक शब्दानं तिचंच हृदय तुटत होतं. गावकरी सविताचं बोलणं ऐकून थक्क झाले. एका बहिणीनं दुसऱ्या बहिणीबद्दल इतकं विष ओकावं यावरती त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मोहनसुद्धा लाजेनं मान खाली घालून उभा राहिला. सवितानं आपल्या बहिणीला तर वाचवलं होतं, पण स्वतः मात्र संपूर्ण गावाच्या नजरेत एक निर्दयी स्त्री बनली होती. बाबा मला माफ करा, मी निर्मलेची बदनामी केली फक्त ती सासऱ्यांच्या रागापासून वाचावी म्हणून. आता सगळं जग मला वाईट म्हणेल, पण माझी बहीण सुरक्षित आहे हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. पण हा आतला रिकामेपणा मी तो कसा भरू? तलावाच्या लाटा जणू तिलाच टोमणे मारत होत्या. काही वेळानं सगळे गावकरी आपापल्या घरी गेले. तेवढ्यात घराबाहेर गोंधळ ऐकू आला. निर्मलेचा नवरा गण्या, जो अनेक दिवसांपासून गायब होता, दारूच्या नशेत डगमगत परत आला होता. झोपडी गायब पाहून तो सविताच्या घराबाहेर ओरडू लागला. कुठे आहे माझी झोपडी? कुठे आहे माझी जमीन? अरे जमीनदार, तू माझ्या बायकोला कुठं लपवलं आहेस? मी तुला सोडणार नाही. आणि सविता, तू मोठी बहीण बनतेस ना, तू माझ्या निर्मलेला कुठेतरी विकलं असशील. सविता बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. एक वेगळीच ठाम चमक होती. तिला कळलं होतं आता गण्याला प्यादा बनवून ती आपल्या बहिणीची जमीन परत मिळवू शकते. अरे गप्पस दारुड्या, माझ्या घरासमोर उभं राहून धमक्या देण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुझी बायको पळून गेली कारण तू निकम्मा आहेस. पण ऐक, जर तुला तुझी जमीन परत हवी असेल तर पंचायत समोर जाऊन जमीनदार साहेबांविरुद्ध साक्ष दे. सांग की त्यांनी तुला धमकवलं होतं. जर तू असं केलंस तर मी तुला इतके पैसे देईन की तू नव्यानं आयुष्य सुरू करू शकशील. सांग, तुझ्या बायकोसाठी तू इतकं करशील का? गण्या थोडा शांत झाला. त्यानं सविताच्या डोळ्यात पाहिलं. तिथे एक विचित्र वेदना आणि तडफड होती. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या जुन्या वडाच्या झाडाखाली जिथे कधी न्याय दिला जायचा, आज दोन्ही बहिणींचं नशीब आणि एका कुटुंबाची इज्जत पणाला लागली होती. तेवढ्यात जमीनदार साहेब पुढे येत म्हणाले, मुखियाजी, तुम्ही सुद्धा या दारुड्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवताय का? ज्याला सूर्य कुठल्या दिशेने उगवतो हे ठाऊक नाही, तो माझ्यावरती आरोप करतोय. निर्मला चोर आहे हे मी नाही, तिची स्वतःची सख्खी बहीण सविता म्हणते. सविता जी माझी सून आहे आणि त्या मुलीची मोठी बहीणही आहे. एखादी बहीण विनाकारण आपल्या बहिणीला चोर म्हणेल का? सविता, अगं सुनबाई, पुढे ये आणि संपूर्ण पंचायत समोर सत्य सांग. त्या दारुड्याचं तोंड कायमचं बंद होऊ दे. हो मुखियाजी, माझे सासरे बुवा अगदी बरोबर म्हणत आहेत. निर्मला फक्त माझी सावत्र बहीण नाही, तर ती एक चलाक चोरही निघाली. तिनं माझ्या विश्वासाला तडा दिला. ज्या रात्री तिची झोपडी कोसळली त्याच रात्री ती माझ्या घरात चोरून शिरली. माझे सौभाग्याचे दागिने, मोहनच्या अनेक वर्षांच्या कमाईवरती हात साफ करून पळून गेली. हा गण्या काय साक्ष देणार? हा तर स्वतःच आपल्या बायकोच्या दागिन्यांवरती दारू पीत बसला होता. माझी बहीण आता या गावात राहण्याच्या लायकीची नाही आणि ती जमीन आता सासरे बुवांची आहे, कारण त्या बदल्यात निर्मलानं माझ्याकडनं दागिने घेतले होते. सविताचं बोलणं ऐकून पंचायतमध्ये एकदम शांतता पसरली. गावातील बायका एकमेकींकडे पाहू लागल्या. कोणालाच विश्वास बसत नव्हता. सविता स्वतःच्या बहिणीची इतकी मोठी शत्रू होऊ शकते. मुखियाजी म्हणाले, जमीनदार साहेब, आम्ही तुम्हाला इथे म्हणून बोलावलं आहे कारण गण्यानं तुमच्यावरती आरोप केले आहे. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या झोपडी कोसळल्याचा फायदा घेतला. त्याची बायको निर्मलाला धमकावून गावाबाहेर पळवलं, जेणेकरून तुम्ही तलावाच्या काठची जमीन बळकावू शकाल. गावात अशीही चर्चा आहे की सवितानं आपल्या बहिणीवर चोरीचा खोटा आरोप केला आहे. आता तुम्ही तुमच्या बचावाचं काय सांगणार? सगळ्यांचे डोळे आता जमीनदार आणि सविताकडे खिळले होते. सत्य बाहेर येणार का? अरे गप्प बस रे नीच माणसा, माझ्या सुनेवर खोटे आरोप करतोस. सुनबाई, तू आज जा. या दारुड्याची बडबड ऐकायची गरज नाही. तुम्ही निर्णय घ्या. ही जमीन आमची आणि निर्मला गुन्हेगार आहे. सविताच्या मनात मात्र प्रचंड संघर्ष सुरू होता. आज जर मी गप्प राहिले तर निर्मलाला तिचं घर परत कधीच मिळणार नाही. पण मी खरं सांगितलं तर माझी इज्जत जाईल, सासर तुटेल आणि सगळं गाव मला वाईट म्हणेल. पण जर मी आजही गप्प राहिले तर बाबांना दिलेलं वचन मी कसं पाळणार? तिने एक खोल श्वास घेतला. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तिथे ज्वाला पेटल्या होत्या. थांबा मुखियाजी, अजून निर्णय झालेला नाही. सासरे बुवा, तुम्ही फार मोठे खेळाडू आहात, पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. एक स्त्री आपल्या मायेकरिता जीव देऊ शकते आणि आपल्या बहिणीसाठी स्वतःची इज्जतही गमावू शकते. संपूर्ण पंचायत शांत झाली. मुखियाजी, मी आत्तापर्यंत जे काही बोललं ते सगळं खोटं आहे. निर्मलानं कोणतीही चोरी केलेली नाही. ते दागिने मीच तिला स्वतःच्या हातांनी दिले होते, जेणेकरून ती या गावातील निर्दयी लोकांपासून दूर जाऊन आपला जीव वाचवू शकेल.
सविताच्या तोंडून हे ऐकताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. सासरेबुवांचा चेहरा फिकट पडला. सुनबाई, तू काय बडबड करतेस? शुद्धीत आहेस ना? वेडी झाली आहे का? मुखियाजी, मी मोहर तर सासरेबुवांची आहे, जी मी काल रात्री त्यांच्या संदुकातून चोरली. ही जमीन निर्मलेची आहे, कायम तिचीच राहील. गण्या दारुडा असेल, पण तो निर्मलाचा नवरा आहे. सासरेबुवा, तुम्ही एका अनाथ मुलीचं घर हिसकवण्याचा प्रयत्न केला. आज मी तुमचा हा खरा चेहरा सगळ्या गावासमोर उघडा करते. मोहनच्या चेहऱ्यावर अभिमानाचं हास्य उमटलं. तो सविताजवळ आला. आपल्या डोळ्यात अभिमानानं अश्रू होते. सविता, मला माफ कर. मी किती मोठा मूर्ख होतो, जो तुला इतके दिवस निर्दयी समजत राहिलो. तू इतकं मोठं ओझं एकटीनं कसं सहन केलंस? तू माझी सारी अब्रू पणाला लावलीस, फक्त तुझ्या बहिणीसाठी. बाबा, आज मला तुमचा मुलगा असल्याची लाज वाटते. तुम्ही माझ्या बायकोचा वापर लोभासाठी केला. अरे, हे सगळं खोटं आहे. ही मुलगी माझं घर उद्ध्वस्त करते. मी हिला सोडणार नाही. मुखियाजी कडक आवाजात म्हणाले, बस करा जमीनदार साहेब. तुमचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आहे. सविताताईंनी जे केलं ते एखादी साधी स्त्री करू शकत नाही. स्वतःची बदनामी सहन करून बहिणीचं घर वाचवणं हे एखाद्या देवीचंच काम आहे. पंचायतीचा निर्णय असा आहे की निर्मलेची जमीन तिला ताबडतोब परत देण्यात यावी आणि जमीनदार साहेबांचा या कटासाठी गावातील मंदिरातील गोशाळेत 1 महिना सेवा करावी लागेल. तसेच दंडही भरावा लागेल. मग दुसऱ्या दिवशी निर्मला आपला नवरा गण्यासोबत सविताच्या घरी आली. ताई, तिच्या आवाजात प्रेम आणि पश्चाताप होता. सविता आणि मोहन बाहेर आले. ताई, मावशीनं मला सगळं सांगितलं. तुम्ही मला वाचवण्यासाठी स्वतःला चोर ठरवलं. मी किती पापी आहे. मी तुम्हाला दगडासारखं समजत राहिले, पण तुम्ही माझ्यासाठी सगळं काही पणाला लावलं. मला माफ कर ताई, मला माफ कर. सविताने हसत तिचे अश्रू पुसले. अगं वेडी, रडतेस काय? तू माझी लहान बहीण आहेस, माझाच एक भाग आहेस. बाबांनी शेवटच्या क्षणी मला सांगितलं होतं, निर्मलेची काळजी घे. जर मी तुला वाचवलं नसतं तर मी त्यांना काय उत्तर दिलं असतं? मला गावाच्या शिव्या चालल्या असत्या, पण तुझे अश्रू नाही. आता बघ, तुझं घर पुन्हा उभं राहील आणि आता कोणीही ते तुझ्यापासून हिरावून घेणार नाही. हे ऐकून निर्मलेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ताई, आज मला जाणवलं की मी किती भाग्यवान आहे. मला तुमच्यासारखी ताई मिळाली. तुम्ही मला नवजीवन दिलं, नाहीतर माझं काय झालं असतं कोण जाणे. गण्या पुढे आला. त्यानं मान खाली घातली. ताई, दादा, मला माफ करा. मी नेहमी नशेत राहिलो. कधीच निर्मलेच्या आयुष्याचा विचार केला नाही. पण मला माझं समजलं. आयुष्याचं कुटुंब सगळं असतं. सविता हसली. अरे, हे ऐकून बरं वाटलं. पण तुला मला एक वचन द्यावं लागेल. आत्तापासून तू नशा करणार नाहीस, तिचा विचारही करणार नाहीस आणि कामाबद्दल काळजी करू नकोस. मी तुला चांगलं काम मिळवून देईन. फक्त निर्मलासोबत प्रामाणिकपणे आणि आनंदानं आयुष्य पुढे घेऊन जा. हो ताई, मी वचन देतो. गण्यानं सविताच्या पायाला हात लावला. सवितानं त्याला लगेच उचललं. असं नको. माणूस चुकतो, पण चूक सुधारण्याचं धाडस फार थोड्यांमध्ये असतं. आजपासून नव्याने सुरुवात कर. निर्मलाने आपल्या ताईचा घट्ट मिठी मारली. अनेक वर्षांचा राग, गैरसमज, वेदना त्या एका मिठीत विरघळून गेल्या. मोहनच्या डोळ्यातही पाणी आलं. आज खरंच आपलं घर पूर्ण झालं. काही दिवसात गावकऱ्यांनीही पुढाकार घेतला. सगळ्यांनी मिळून निर्मलेसाठी तलावाच्या काठी पुन्हा एक मजबूत घर बांधून दिलं. गण्या रोज मेहनत करू लागला. त्यानं दारू आणि जुगार सोडला. सविता आणि निर्मला आता रोज एकमेकींकडे जात असत. कधी सविता निर्मलेसाठी गरम भाकरी बनवत असे, तर कधी निर्मला आपल्या ताईसाठी गोड खीर करून आणत असे. तलावाच्या काठी वसलेल्या त्या 2 घरात आता भांडणाचे आवाज नव्हते. तिथे फक्त प्रेम, आपुलकी आणि हसण्याचे सूर घुमत होते. नात्यांमध्ये कधीकधी कठोर शब्दांनीही मागे खऱ्या प्रेमाची आणि त्यागाची भावना दडलेली असते. खरी माया ही स्वतःची इज्जत, मानसन्मान आणि सुखाचा त्याग करूनही आपल्या माणसांचं रक्षण करते. म्हणून कोणाच्याही वागण्याचा निर्णय फक्त वरवर पाहून घेऊ नये. कधीकधी सर्वात कठोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या हृदयात सर्वात जास्त प्रेम दडलेलं असतं. मित्रांनो, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.